असं की इंडिया आघाडी याची बैठक अलीकडे काही झालेली नाही आणि त्याचं कारण एक आम्ही असा निर्णय घेतला होता की इंडिया आघाडीमध्ये जे पक्ष आहेत त्या सगळ्यांनी एकत्रित काम करावं, पण काही पक्षांची स्थिती किंवा काही बहुसंख्य पक्षांची स्थिती असेल की ते राज्यापुरते सीमित राज्यापुरते सीमित जिथे आहेत तिथे त्या राज्याचे आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांनी एकत्र बसावं आणि ती प्रक्रिया चालू आहे. काही ठिकाणी वादविवाद सुद्धा आहेत. उदाहरणार्थ उत्तर प्रदेशमध्ये काही जागा कुणी मागितल्या किती मागितल्या त्याच्यामधून एक वाक्यता नाही. दुसरं एक राज्य असं आहे ते म्हणजे पश्चिम बंगाल. त्याही ठिकाणी यासंबंधी आणखी अडचणी जास्त आहेत आणि त्याचं कारण तिथे काही पक्ष नाही एकमेकाच्या विरुद्ध आहेत. उदाहरणार्थ तृणमूल काँग्रेस विरुद्ध CPM, तृणमूल काँग्रेस विरुद्ध काँग्रेस, हे जे प्रश्न आहेत ते काही अद्याप आम्ही हाताळलेले नाहीत. जिथे जिथे शक्य आहे ते संपावं आणि जे 2-3 उदाहरणं सांगितली अशी स्थिती आहे त्या ठिकाणी नंतर पुन्हा एकदा सिनियर लोकांनी बसावं, शक्यतो बाहेर राज्याच्या, आणि ती प्रक्रिया आता लवकर सुरू होईल. साहेब, काल तुम्ही असं म्हणला की राहुल गांधी कधी सहभागी होत आहे या प्रक्रियेमध्ये? आता तुमचे भारतीय जोडो यात्रा सोडून कधी प्रक्रियेत सहभागी होत आहे? त्याच्यामध्ये खरगे हे सहभागी होतात काँग्रेस पक्षाच्या वतीने, ते पक्षाचे अध्यक्ष आहेत. साहेब, काल तुम्ही म्हणला की 39 जागावर महाराष्ट्रात एकमत झालंय, तर राहिलेल्या कुठल्या जागा आहेत आणि त्या 39 मध्ये कोल्हापूर सांगणार नाही, ते मी आता सांगणार नाही. कारण एक असं की ते जे महाराष्ट्रातलं डिस्कशन आहे त्याच्यात मी असत नाही. त्याची जी कमिटी आहे त्याच्यामध्ये आमच्याकडनं जयंत पाटील आहेत, त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना फडणवीस ते त्याच्यामध्ये आहे, शिवसेनेच्या वतीनं संजय राऊत आहेत, असे हे लोक ते बसतात. आणि त्यांनीच मला सांगितलं की इतक्या जागेवर साधारणतः आमचं अंडरस्टँडिंग आहे आणि काही जागेच्या संबंधी आमच्यामध्ये जे असेसमेंट आहे त्यामध्ये अंतर आहे. बघूया आता ते उद्या बसणार आहे. एमएसपीच्या प्रश्नावर उत्तर भारत पुन्हा अस्वस्थ होतोय, तर एमएसपीच्या प्रश्नावर उत्तर भारत शेतकरी पुन्हा आंदोलन करतो नाही, हा विषय समजतो. मग स्वाभिमानी आणि वंचितचा काय निर्णय झाला का या संदर्भात? बाळासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर चर्चा आमच्या सहकाऱ्यांच्या झाल्यात. ते बैठकीला एकदा होते, त्यांचे सहकारी होते आणि आता आंबेडकरांनी एक सूचना अशी केली की एकत्र बसणं आवश्यक आहे, पण सायमल्टेनियसली कशासाठी बसायचं? उद्या लोकांच्या समोर आपला सामुदायिक कार्यक्रम काय आहे त्याची स्पष्टता असली पाहिजे आणि त्या दृष्टीनं आता त्याची चर्चा चालू आहे.